नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझं यूट्यूब चॅनल सिटी फूड्स अँड स्पायसेसमध्ये। आज ना मला ह्या हिरव्या मिरच्या भेटल्या मार्केटमध्ये, खूप फ्रेश दिसत होत्या म्हणून मी त्या हिरव्या मिरच्या आणल्या आणि आज ते चणा डाळीचं पीठ भरून त्या मी आज बनवणार आहे। तर त्या कशा बनवायच्या त्या आपण बघूया। तर ना इथे मी ह्या मिरच्या धुवून आणि अशा पद्धतीने कापून घेतलेल्या आहेत। त्यांच्यामध्ये आपल्याला हे भरता येईल आणि हे देठ असेच ठेवले मी, स्वच्छ धुवून घेतले, मिठाच्या पाण्याने धुतल्या, कारण की ह्या देठामुळे ना चव छान लागते मिरच्यांना, म्हणून मी हे असंच ठेवलं आहे। आणि त्याच्यात मी आता काय केलं आहे, हे डाळीचं पीठ घेतलं आहे, त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद, मीठ टाकून घेतलं आणि आता ते पाण्याचा घोळ बनवून घेऊ आणि ह्या मिरच्या आपण तळून। तर मी इथे अशा पद्धतीने डाळीच्या पिठाचा घोळ बनवून घेतलेला आहे। आता ह्या मिरच्या आहे ना याच्यात बुडवून त्यातमध्ये आतमध्ये थोडंसं पीठ भरून अशा पद्धतीने बुडवून घ्यायच्या आणि त्या तेलात सोडायचं। कढईमध्ये तेल टाकलं मी, ते तेल टाकले, त्याच्यात आता अशा मिरच्या भरून घ्यायच्या ह्या आणि तेलात सोडायचं। या अशा पद्धतीने पूर्ण मिरच्या मी तेलात टाकून घेतल्या आणि हे जे त्याच्याला हे पीठ लागलेलं होतं ना, त्याच्यात थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि हे सगळं आजूबाजूला असं टाकून दिलं। हे आता 5 मिनिटासाठी आपण मिरच्या शिजवून घेऊया। चला आपण चेक करून बघूया आता झालं की नाही। 5 मिनिटं झालेले आहेत, मिरच्यांचं काय हालत आहे आपण बघून घेऊ आता। छान, आता ह्या एकदा आपण पलटून घेऊ 5 मिनिटं ह्या सिच्युएशनमध्ये आणि 5 मिनिटं उलटल्यानंतरचे सिच्युएशन। अशा पद्धतीने फक्त 10 मिनिटात ह्या मिरच्या तयार होतात, कारण की मला दुपारचा स्वयंपाक लवकरात लवकर करायचा असतो, कारण शॉपवरून येऊन मी स्वयंपाक करत असते, त्याच्यामुळे दुपारचा स्वयंपाक हा माझा थोडक्यातच असतो। थोडं पाणी अजून आहे त्याला। मला जास्त डाळीचं पीठ लावलेल्या मिरच्या नाही आवडत, कारण मग त्या भज्यांमध्ये त्याच्यामध्ये काही फरक नसतो। अशा पद्धतीने परत अजून या शिजवून घ्यायच्या अशा। तर अशा पद्धतीने आपल्या मिरच्या रेडी झालेल्या आहेत, खाण्यास योग्य। तर आता आपण ताट करूया आणि अशा पद्धतीने आपली डिश रेडी आहे, मिरच्या, पोळ्या आणि सलाड। ओके, थँक्यू।